नमस्कार सर्वांना. ड्रीम अचीव रियालिटीमध्ये मी सचिन वाळंस तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल. व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस माझे बिल्डर प्रॉपर्टीज किंवा रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लस आपल्या रिसेलच्या ओन प्रॉपर्टी मी करतो. पण आज मी तुमच्याकडे एक वेगळी कन्सेप्ट घेऊन आलोय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलेलं की त्याच्यावर लिहिलेलं होतं घर बसल्या लाखो कमवा. आता लाखो कमवा असं नाही म्हणजे की घरीच बसून तुम्हाला लाखो लाखो भेटतील. त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार. बाहेर असे बरेचसे स्कॅम चालू आहेत की आमच्याकडे 1 लाख गुंतवा किंवा 2 लाख गुंतवा, मग तुम्ही ते चैन वाढवत जावा. असा आपला प्रकार नाहीये. तर ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय असणार आहे, आता तुम्हालाही माहिती आहे मी सगळे फ्लॅटची वगैरे कामं करतो, रिसेल प्रॉपर्टीज वगैरे. तर आपल्या काही संपर्कात अशी लोक असतात की ज्यांना काही फ्लॅट्स हवे असतात, बरोबर आहे. तर तुमचे असे काही नातेवाईक असेल की ज्यांना फ्लॅटची रिक्वायरमेंट आहे, ते तुम्हाला येऊन बोलतात सुद्धा की अरे तू या विभागात राहतोस, म्हणजे ठाण्यामध्ये राहतो, पनवेल किंवा नवी मुंबई, मलाही फ्लॅट बघायचा आहे. तर तुमच्या डोक्यात ती कन्सेप्ट नसते. तुम्ही काय विचार करता, हा माझा एक कोणतरी ओळखीचा आहे, त्याला देऊन टाकतो, तो सगळं काही बघेल. तर ह्यात तुमचा काहीच फायदा होत नाही, ह्यात त्या स्वतःचा मार्जिन मारतो. तर मला तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही माझ्याबरोबर काम करा. आता मी ठाणा लोकेशन आहे तिथे काम करतो, तिथे माझा फोकसच आहे. पनवेल लोकेशनला सुद्धा मी काम करतो. त्याच्याबरोबर डोंबिवली आहे, कल्याण आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, इव्हन आता इगतपुरी सुद्धा आहे. लोणावळ्यामध्ये सुद्धा काही बंगलोजचे प्रोजेक्ट माझ्याकडे आलेले आहेत. तर तुमच्याकडे जर काही असे लोक आले की जे असे काही रिक्वायरमेंट घेऊन आले की माझा बाबा एवढ्या एवढा बजेट आहे, मला इथे इथे फ्लॅट हवे या लोकेशनला, तर मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. यात तुमचं मी वाटा नक्कीच काढेन. तर एक एक्झाम्पल आपण घेऊया. आता मी तुम्हाला असं सांगतो की लाखो कमवा, पण असं लाखोच भेटतील असे नाही, हजारामध्ये सुद्धा भेटतील, लाखामध्ये सुद्धा भेटतील किंवा त्याच्याहून जास्त भेटतील. आता ठाणा लोकेशनला तुम्ही आले, ठीक आहे. आता ठाणा लोकेशनला एक स्टेशनचा एरिया पकडूया आपण. स्टेशनला म्हणजे किंमत बघायला गेलात तर 1 BHK ची कमसे कम एक 80 लाखापासून ते 1 CR पर्यंत आहे. 30 प्राइसिंग माजुड्यापर्यंत कॅरेट फॉरवर्ड होते. थोडंसं मानपाडा साईडला आलात की तीच किंमत एक 80-90 लाखाला होते. अजून थोडंसं आपण पुढे जाऊ म्हणजे घोडबंदर रोडला स्टार्टिंग प्राइस आपली 50 लाखापासून एक 60 लाखापर्यंत आहे. तर हा एक मार्केट सर्वे तुम्ही करा. त्याच्यानंतर आपण जाऊया पनवेल लोकेशनला. आता पनवेल लोकेशनला काय होत आहे, भरपूर कनेक्टिव्हिटी वाढत आहे. रोडवे जेवढे झालेले आहेत, त्याच्याबरोबर रेल्वेचे नवीन नवीन लाईनी पडत आहेत, अटल सेतू पण झालेला आहे, नवीन विमानतळ झालेला आहे. त्याच्यामुळे पनवेल लोकेशनला खूप क्राऊड येतोय. पण क्राऊड येतोय तो 20 लाखापासून एक 40-50 लाखापर्यंत 1 BHKचा कार्पेट येतोय. तर आता तुम्ही त्यांना समजावायला गेलात की पनवेल लोकेशनला तुला प्रॉपर्टी हवे, तर कुठल्या प्रकारे तुम्ही बघा सांगाल त्यांना की बाबा स्टेशनच्या तू जवळ गेलास तर एक 50 ते 60 लाखापर्यंत बजेट ठेव. स्टेशनच्या थोडंसं दूर जा, एक 5-6 किलोमीटर वरती 35 लाखाचा बजेट ठेव. त्याच्याही पुढे गेलो 8 किलोमीटरवरती ते 20-22 लाखापर्यंत भेटून जातं. भले 8 किलोमीटर असेल, पण कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ते इन फ्युचर खूप चांगलंच होणार आहे. तर हा एक पार्ट तुम्ही त्यांना समजवू शकता. तर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की घर बसल्या लाखो कमवा. तर ह्याच्यामध्ये कसा तुमचा फायदा होईल ते पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. समजा एक पनवेल लोकेशन घेऊया. पनवेल लोकेशनला तुमच्याकडे समजा कोण 30 लाखाला गिराईक आला, कस्टमर आला, तो बोले बाबा 30 लाखाचा मला फ्लॅट हवे, देऊ आपण त्याला 30, 32, 33, 35 लाखापर्यंत आपण काय ना काहीतरी करून देऊ. त्याची ऍग्रीमेंट व्हॅल्यू जर आपण काढली सगळं मिळून आपल्याला एक 25 ते 30 लाखापर्यंत त्याची समजा ऍग्रीमेंट व्हॅल्यू झाली. त्याचे 2%, ठीक आहे. तर 2%प्रमाणे 50,000 झाले. तुमचा आणि माझा वाटा हा समजा अर्धा झाला. 25,000 तुमचे, 25,000 माझे. असेच समजा आपण 2 डील केल्या महिन्याला, तर 25-25 50,000 रुपये होतात. 3 डील झाल्या तर 75,000 रुपये होतात. तर विचार एका IT इंजिनियरला सुद्धा एवढा पगार कोण देत नाही, तेवढं तुम्हाला भेटतात. भले 1 महिन्यात एकच डील होईल, एका महिन्यात डील नाही होणार, पण एक सिक्युअर झालात तुम्ही की तुम्हाला घर बसल्या, म्हणजे मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल. कस्टमर आला त्याला आमच्यापर्यंत घेऊन यायचं काम हे तुमचं राहील. कस्टमर हा तुमच्या रेफरन्स मध्ये असणार आहे. रेफरन्स म्हणजे तुमचा नातेवाईक असणार आहे, मित्र असेल किंवा कोणी असेल. तर असं नाही की तुम्ही येऊन माझ्याकडे सोडलं म्हणजे तुमचं काम झालं, बरोबर आहे का? तसं नाही. आम्ही काय करणार आहे, त्यांना कन्व्हिन्स करू. आमच्या हिशोबाने तर आम्ही त्यांना कन्व्हिन्स करणारच की बाबा हा असं आहे, फ्लॅट्स आहेत, हे लोकेशन आहे, लोकेशनला काय काय आहे हे समजवण्याचं माझं काम झालं, किंवा माझे काही असोसिएट्स आहेत ते समजवतील. पण त्याच्यानंतर एक तुम्ही पण एक स्टेप घ्या म्हणजे असं की त्यांचा व्यवस्थित फॉलोअप घ्या. त्याला त्या लोकेशन बद्दल समजवा की बाबा फ्युचरमध्ये तू इकडे प्रॉपर्टी घेतोयस त्याचा काय काय फायदा आहे, ऍप्रिसिएशन काय काय भेटणार आहे. समजा त्याने इन्व्हेस्टमेंट करायचे, बरोबर आहे. तर आता एक ठाणा घोडबंदरला समजा त्याला इन्व्हेस्ट करायचे 45-50 पर्यंतचा बजेट आहे, तर त्याला भाडं किती येईल, फ्युचरमध्ये त्याचं काय तिथे डेव्हलपमेंट येणार आहे, हे सगळं तुम्ही समजू शकता. जर तुम्हाला माहिती नसेल आधी तर तुम्ही मला फोन करा, माझ्याकडनं जाणून घ्या, त्यानंतर मग तुम्ही त्यांना समजवा. म्हणजे कसं होईल माहिती का, एक अनोळखी माणसांकडनं करणं म्हणजे माहिती कळणं आणि एका ओळखीच्या माणसांकडनं करणं हा वेगळा प्रकार असतो. ट्रस्ट तुमच्यावरती असणार आहे, माझ्यावर तर तुमचा ट्रस्ट माझ्यावरती आहे, त्याचप्रमाणे त्याचा ट्रस्ट हा तुमच्यावरती असणार आहे. तेव्हा त्याला समजवण्याचं काम हे तुम्ही करा. मला माहिती आहे तुम्हाला एक कन्सेप्ट तर नक्कीच कळली असणार आहे.
कारण माझे व्ह्युअर्स मला तर वाटत नाही एवढे पण हुशार नसतील, सगळे हुशारच असणार आहेत. आणि पैसा कोणाला नकोय, पैसा तर सगळ्यांनाच हवे असतो. फक्त एवढंच की त्यांचं डोकं चालत नाही की आपण पैसा कुठल्या मार्गाने कमवावा. तर ही जर माझी कन्सेप्ट आवडली असेल आणि आणखीन काही माहिती म्हणजे कसं कुठल्या प्रकारे काम करावं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.